नमस्कार, मी प्रणाली चौकीच्या तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सर्वांना आवडणारा आणि हवाहवासा वाटणारा असा पावसाळा ऋतू चालू आहे। आपण कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारांसोबत गरम चहा, गरमागरम भजी, वडापाव यांचा आस्वाद घेत असतो या थंड वातावरणामध्ये। त्यासाठीच मी आज घेऊन आली आहे माझे आवडते पदार्थ। आज दाखवणार आहे मान्सून थाली। आज आपण 3 रेसिपी बनवणार आहोत। 2 बटाट्याच्या आणि 1 ब्रेडची रेसिपी आहे। आता आपण बटाट्याच्या रेसिपीला सुरुवात करू। बटाटा घेतलेला आहे, आता आपण याची सालं काढून घेऊया। छान आणि एकदम सोपी रेसिपी आहे। पटकन होणारे, मुलांना नक्कीच आवडेल। आता आपण हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून थोडा ड्राय करून घ्यायचा आहे। आता आपण हा बटाटा कापून घ्यायचा आहे। स्टिक्स कसं कापून घ्यायचंय। अशा स्टिक कापून घेतलेल्या आहे। मुलांना थोडा अट्रॅक्टिव्ह पदार्थ आवडतात, त्यासाठी आपण हे थोडंसं कट करून घेऊया म्हणजे एकदम सेट मध्ये दिसतील। आणि हे पण आपण यूज करायचं आहे। अशा स्टिक कापून घेतलेल्या आहेत। हा भाग पण आपण यूज करणार आहोत। फ्राय करून घ्यायचा आहे हा पण। आता आपण चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे। इथे 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता आपण मिक्स करून मीठ लावून चोळून घेऊया। मैदा टाकायचा आहे। कॉर्नफ्लॉवर, आता आपण हे कमी तेलावर तळून घ्यायचं आहे। मुलांसाठी पण जास्त ऑइली टिफिन करायचं आहे म्हटल्यावर थोडं कमी तेलावरच फ्राय करून घ्यायचं। तेल गरम करत ठेवलं, तेल गरम झालेलं आहे। मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे। आता आपण ह्या पोटॅटो स्टिक तेलामध्ये सोडायचं आहे। छान कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया।
मस्त छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आपण काढून घेऊ. रेसिपी बनलेली आहे एकदम सोपी, पटकन झटपट होणारी. आता आपण दुसरी रेसिपी पाहूया. पोटॅटो कापून घ्यायचे, सालं काढून घ्यायचे पोटॅटोचे. पोटॅटो धुवून घेऊया. आता आपण पोटॅटो कापून घ्यायचा आहे. आपण याला मीठ लावून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण बेसन घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि ते आता आपण त्यात पाणी ओतून बॅटर तयार करायचं आहे. यामध्ये पण आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकूया. जास्त जाड पण नाही आणि पातळ पण करायचं नाहीये. एकदम मध्यम असं जाडसर ठेवायचं आहे. आपण आता यात अर्धा चमचा धनेपूड टाकणार आहोत. नाही टाकले तरी चालेल. त्याचे 1/2 चमचा लाल तिखट टाकणार आहोत. मुलांना तिखट नको असेल तर नाही टाकलं तरी चालेल. थोडीशी हळद टाकली तरी चालेल. कोथिंबीर पण आपण बारीक कापून टाकू शकतो. तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे पोटॅटो स्टिक बॅटर मध्ये डीप करून तेलात सोडायचे आहे. छानपैकी तळून झालेले आहे. आता आपण काढून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. दुसरी रेसिपी पण आपली तयार झालेली आहे.
आता आपली तिसरी रेसिपी ब्रेडची ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत 4. तर आपण हे कट करून घेऊया. 2 शेप मध्ये मी कट करून घेणार आहे. चौकोन शेप मध्ये कट करून घेतलेले आहे. दोन शेप मध्ये मी कट करून घेतलेले आहे. तीन चमचे बेसन घेतलेलं आहे. त्यात मीठ आणि जिरेपूड टाकणार आहे. अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यात तुम्ही कोथिंबीर पण बारीक कट करून टाकू शकता. मिरची पण टाकू शकता. हळद थोडीशी. आता आपण यात पाणी ओतूया. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे. आता आपण तेल गरम करून ठेवूया. आता आपण हे पीस बेसन मध्ये डीप करून तेलात फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपण काढून घेऊया. तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ. कशी वाटली मान्सून थाली? नक्की ट्राय करून पाहायचंय आणि ह्या पावसाळ्याचा आनंद दुप्पट करायचा आहे. अशा छान छान रेसिपीसाठी ज्याने कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करायचं आहे. तसेच ते असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे किंवा ऑलवर सेट करायचं आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.